अम्माचा फोन एवढ्या रात्री? हा अम्मा बोला ना. हॅलो शिवा. सगळं ठीक आहे ना? शक्ती ठीक आहे ना? हा सगळं ठीक असतं. शक्ती झोपली असते आत. शिवा मला तुझ्याशी बोलायचं आहे बघ. हा बोला बोला. शिवा मला खरं खरं सांगा, तो राक्षस चेटकोबा तो खरंच मेला असतो ना? हा या जगातून संपला असतो ना? खरं सांगा शिवा. अम्मा काय झालं असं का विचारता तुम्ही? शिवा सांग ना. अरे अम्मा, शक्तीने स्वतः ठार मारले त्या चेटकोबाला. आपल्या सगळ्यांच्या आयुष्यातून कायमचा निघून गेलाय तो. मग शक्ती झोपेत घाबरलेली का असते? दचकून उठते मग झोपेतून. काय? हो शिवा, मला काय वाटतं ना, शक्ती माझ्यापासून काहीतरी लपवत असते बघ. मला नाही सांगत आहे. तू तरी सांग ना शिवा, काय झालंय? मला काय वाटतं शिवा, शक्तीला ना कसले तरी वाईट स्वप्न पडत असतात बघ. तू सांग ना काय झालंय शिवा. अम्मा एक काम करतो, आपण सकाळी तुम्हाला येऊन भेटतो, आपण बोलूया या विषयावर. हा अरे पण शक्ती. तुम्ही आता टेन्शन नका घेऊ, शांतपणे झोपा आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, चेटकोबा खरोखर संपलाय कायमचा. शिवा पण अम्मा तुम्ही नका टेन्शन घेऊ, आपण आहे ना. देवी आदिशक्ती आणि शंभू महादेवावर विश्वास ठेवा, आपण बोलू उद्यावर. हा गुड नाईट, टेन्शन नका घेऊ. चला. शिवा, अरे अम्मा ताई काय म्हणल्या? काय नाही रे, ते आम्हाला पण ते काळजी वाटते ना शक्तीची, तर त्याच्याबद्दल जरा. अरे ते चेटकोबा मेला तरी आपल्या मागची पिढा काही संपाना बघ. नाही तर काय. शेठ, माझ्या डोक्यात अजून एक कल्पना आली. ऐका, ते राहू दे, ते आयडिया वगैरे काय नको. ते आता त्या ऐकण्यात आपल्याला इंटरेस्ट नाही. तुम्ही जास्त टेन्शन नका घेऊ, बघतो आपण काय करायचं ते. मला घेऊन चल त्या शक्तीकडे आत्ताच्या आत्ता. चेटकोबा, हे बघ, मी तुला असं तिथे घेऊन जाऊ शकत नाही. ती मुलगी खूप शातीर आहे. तिला जराही संशय आला तर आपण सगळे फसू. घेऊन चल, तुम्हाला घेऊन चल लवकर, आत्ताच्या आत्ता. काय करायचं ते मी बघतो. चेटकोबा, कसं समजावू तुला? समज ना जरा. हे बघ, तू जिवंत आहेस हे शक्तीला कळता कामा नये. आणि तिला गाठण्यासाठी त्या घरी काय चाललंय, तिथे काय चाललंय, काय परिस्थिती आहे हे जाणून घ्यावं लागेल ना. नंतर आपण बघू ना काय करायचं. इथे शांत बसून विचार करण्या एवढा संयम नाहीये माझ्यात. मला कुठल्याही परिस्थितीत माझं शरीर हवंय आणि ते मिळवण्यासाठी मला शक्तीकडे जायलाच हवंय. अरे काय करू तुझा? काय करू मी तुझा? का घाई करतोस ते एवढी? तू या अशा बाहुल्याच्या अवस्थेत शक्तीच्या घरी जाणार आहेस का? हा. काय आहे? इकडे ये. बोल काय आहे? खाली बस. बस बाबा बस. काय मला कळतच नाहीये. हा बोल, ऐकू येतंय मला, कान उघड्यात माझे. बोल. भद्रा, आता भद्रा. बाहुला म्हणायचं नाही. हा बाहुला नाहीये मी. चेटकोबा काय चेटकोबा, चेटकोबा, रक्तासूर पुत्र चेटकोबा. झालं समाधान तुला? मला मारून झालं? काय मिळवलंस? काय मिळवलंस आणि काय मिळवणार आहेस तू? शक्तीकडे जाऊ शकणार आहेस?
तू ह्या अशा अवस्थेत शक्तीकडे जाऊ शकणार आहेस का? आणि जरी गेलास ना तरी अडकशील. ज्या क्षणाला शक्तीला तुझ्यावर संशय येईल ना त्या क्षणाला ती तिथल्या तिथे तुला जाळून टाकेल, राख करेल तुझी. का तू स्वतःचा आत्मा धोक्यात टाकतोयस? तुझ्याकडे तर मायावी शक्ती पण नाही आता. काय करणार आहेस मग तू? ठीक आहे, तुला बाहुला बोलली म्हणून तुला राग आला ना? माफ कर, नाही बोलणार या पुढे. शांत हो ना तू जरा, थांब ना, मी बोलतो. हे बघ चेटकोबा, भद्रा काही चुकीचं बोलत नाहीये, बरोबर बोलते ती. आपण आत्ता तिथे जाऊ शकत नाही. आपण जर तिथे गेलो तर आपण फसू. तू फसशील, सगळ्यांना सगळं कळेल. आणि तुझं शरीराचा प्रश्न आहे ना, तुझ्या शरीराचा. हे बघ चिटकोबा, तू आता असं समज, तुझं शरीर त्या शक्तीच्या ताब्यात आहे. जोपर्यंत तुझं शरीर त्या शक्तीच्या ताब्यात आहे तू काहीही करू शकणार नाही. आणि जर आपण काहीतरी केलं तर फसू. तू, कोरोना, मी, भद्रा. यापुढे जे काही करायचंय शांतपणे, एक एक पाऊल विचार करून टाकावं लागेल. अजूनही जायचंय शक्तीकडे? नाही, पण जे करायचंय ना ते लवकरात लवकर करा. माझ्याकडे फार वेळ नाहीये. या भावड्यात जीव खुसमरतोय माझा. लवकर करा. हो, करूया. बॉस, मी काय म्हणतो, आता तरी चान्स घ्या. नाही म्हणजे तुम्ही छान समजवता. ए कोरोना, उठ. अम्मा शक्ती, कुठे बाहेर जातेस का? हो, बंगल्यावर चालले. का? जरा महत्वाचं काम होतं. शिवा पण येतोय सोबत, त्यालाही बोलवलंय, येतच असेल तो. अयो, हा बघ आला शिवा. वेळेत आलास. आपण 5 मिनिटात निघू येता? हा चालेल. आलच. अम्मा इकडे जरा बसा बसा. अम्मा, काय खुसूर चालली तुमची? कुठे काय खुसूर काय नाही. काही बोलायचंय का तुम्हाला? नाही, हा म्हणजे बोलायचं, आम्हाला बोलायचंय. आम्हाला आणि मला, आपलं आम्हा दोघांना बोलायचं. म्हणजे आपलं सिक्रेट आहे काहीतरी. सिक्रेट? सिक्रेट आहे. हा, मला पण सांगा, काय बोलायचंय? काय सिक्रेट आहे? अरे सिक्रेट आहे ना, ते आमच्या दोघांचं सिक्रेट आहे. तुला कशाला सांगणार? एक काम कर, तुझा पटकन चहा बनव जा. अम्मा देईल तुला. अरे तुझ्याच हातचा चहा प्यायचा आपल्याला. आम्हाच्या हातचा रोज चहा पितो आपण. तू बनव ना आज, काय प्रॉब्लेम आहे? शक्ती, मी काय म्हणते, तो एवढं सांगतोय तर बनव ना त्याच्यासाठी चहा. मग लग्नानंतर तुलाच बनवायचं असतो ना त्याच्यासाठी चहा.
मग लग्नानंतर काय अम्मा येणार चहा बनवायला? चल बरोबर पटकन. ठीक आहे. मस्त आलं बिलं टाका. बरं दूध तिथे गरम करून ठेवलं असतं. साखर कमी टाक. अम्मा आपण काय बोलतो, आपल्याला सांगा अशी कुठली गोष्ट आहे किंवा असं काय केलं तर शक्ती परत पहिल्यासारखी एकदम आनंदी होईल, खुश होईल? शिवा तू असं का विचारतोयस? काय झालं ना अम्मा, गेले काही दिवस आपण बघतोय शक्ती एकदम अशी उदास उदास असते, ती कसलं तरी विचारत असते. तर आपण बोललो का असं काहीतरी करूया ना की ज्याच्यामुळे परत शक्ती एकदम खुश होऊन जाईल, आनंदी होऊन जाईल पहिल्यासारखी, है ना? शिवा, शक्ती सगळ्यात जास्त आनंदी आणि उत्साही तिच्या लहानपणी असायची बघा. म्हणजे लहानपणी आहे ना तिच्या समोर असा खेळण्यांचा ढिगारा दिला ना की मग ती त्यांच्या बरोबर खेळतच राहायची. मग दुसरं कशाचीच तिला गरज नसायची बघा. शिवा तुला सांगते, ती रात्री झोपताना सुद्धा आहे ना ती खेळणी उशाशी घेऊन असायची बघ. अम्मा सापडला, शक्तीला परत पहिल्यासारखं एकदम खुश करायचा मार्ग सापडला आपल्याला. आता तुम्ही बघा अम्मा, शक्ती कशी पहिल्यासारखी एकदम आनंदी खुश होऊन अशी नाचायला बागडायला लागेल. बघा तुम्ही. असं होईल ना शिवा? बस काय अम्मा, आपल्यावर विश्वास नाही तुमचा? 100% होणार. बघा तुम्ही. देवी आदिशक्ती पाठीशी राहा ग बाई यांच्या. देवी आदिशक्ती आणि शंभू महादेव आपल्या पाठीशी आहे, टेन्शन घेऊच नका तुम्ही. अशी काय न सांगता अचानक भयानक येऊन टपकते, उभी राहते, समजत पण नाही आपल्याला कधी आली ते. आणला काय चाय? काय बोलणं चाललंय तुमचं, सांगा मला. अरे बोललो ना, सिक्रेट आहे. आओ. अयो सांभाळून शिवा. अरे किती गरम आहे चहा किती गरम आहे. आवडलं का तुझं? झालंय माझं आवरून. चल, उशीर होतोय आपल्याला. आवडलं काय? जाते नंतरच पितो, लय गरम आहे. अम्मा तुम्ही पिऊन घ्या, थंड झालं घ्या, आपण नंतर होतो प्यायला. चल चल चला अम्मा. थँक्यू थँक्यू. मी चाललो योगा करायला, डेली रूटीन फॉलो करायला. हे कोरोना अरे यार, ह्याला बसून बसून काय कामच नाही. कसा आहे हा अशी? काय म्हणते चेटकोबा, बरं आहे ना? बाहेर झालायस काय? कोण कोणाला बोलतोय? नाही नाही, माझे कान बरोबर आहेत. येते ना ऐकू? हो हो, येते येते. चेटकोबा काय झालं? नाही म्हणजे तुम्हाला काही खायला प्यायला पाहिजे का? खाण्याचं करतो, पिण्याचं जरा योगा करून आलो ना की बसू आपण तिकडे बाल्कनीत, दोघं मिळून. अरे मूर्खा, पिण्याच्या वार्ता माझ्या सोबत करू नकोस. मला उचलून घे. उचलून घे, मला कडेवर घे. चेटकोबा, मी काय तुझा बाप आहे? मी तुझी आई आहे कडेवर उचलून घ्यायला? लढायचं नाही, लढायचं नाही. बाबूला खाऊ का तू? का हे घे, एक घास खाऊचा, एक घास माऊचा. या गोष्टी मला अजिबात आवडत नाहीत. मूर्ख माणसा, नसता शहाणपणा करू नकोस. सांगितलं तेवढं कर. सरी सारी करतो. हसायला काय झालं? जोक केला मी? मला शक्तीच्या घरी घेऊन चल. हे बाबा, तिकडे शक्तीच्या घरात जायला मला बंदी आहे. बॉसने आणि वहिनी बॉसने बघितले ना तर माझा जीव घेतील. माझं ऐकलं नाहीस ना तर मी तुझा जीव घेईन. अरे जा. चल बाबा, आयुष्यात तेवढंच राहिलं होतं करायचं. चल. काय आयुष्यात वाढून ठेवलंय काय माहिती. हे काय? तू कडे ये. तू ठेव ठेव ठेव. ऐका ना, ठेव ना. तू कुठे घेऊन चाललेस चिटकुबाला? कोणी बघितलं तर? नाही मी बाबा इकडे वासाड्यात तुझ्यामुळे झाले. म्हणजे मी असं जात होतो खालती तर हाच मला बोलला की मला शक्तीच्या घरात घेऊन चल म्हणून.
मी नाही नाही म्हणत होतो तर मला धमकी दिली त्यानं मारून टाकेन म्हणून. आता मी बिचारा गरीब माणूस काय करणार मला सांगा ना. माझ्या हातात काहीच नाही. चेटकोबा जरा धीर धर ना. आम्हाला काहीतरी विचार करू दे ना. का हट्टाला पेटलायस तू? ए ओरडू नकोस. अरे मला माझं शरीर हवंय. हे बघ चेटकोबा, ओरडत नाहीये मी तुला. जरा समजून घे. रामानी, शक्ती तू पुढे आलो आपण. बरं. हा रामानी बोला. आमच्यामुळे ना निदान तुला हे बावल्याचं शरीर तरी मिळालंय. नाहीतर आज कुठे असतास, नष्ट पण झाला असतास ना. तुला कळलं असतं ना आम्हाला. शांत शांत हो आता. उगाच या बावल्यात बसून चिडचिड करू नकोस. आणि जरा विश्वास ठेव आमच्यावर, नाहीतर शरीर मिळल्या आधीच नष्ट होशील. मी चेटकोबा चेटकोबा. हो माहितीये. असुरराज चेटकोबा. मी नष्ट नाही होऊ शकत. अमर आहे मी, अमर. मी मरूच शकत नाही. मी मरूच शकत नाही. मी मरूच शकत नाही. मी मरूच शकत नाही. परत येणार आहे. परत येणार आहे मी. परत येणार आहे. परत येणार आहे मी. चिटकोबा, परत येणार आहे. परत येणार आहे मी. काय झालं शक्ती? शक्ती, तू इथे काय शोधतेस तू? इथे इथे कोणी होतं का? नाही, कोणीच नाही. हा, आम्ही तिघच आहोत. प्रिन्स, कोरोना, मी. गप्पा करत होतो आम्ही. नाही, तुमच्या व्यतिरिक्त इथे कोणी होतं का? आमच्या व्यतिरिक्त नाही. कुठे नाहीये. प्रिन्स आहेत, कोरोना आणि मी. आम्ही तिघच गप्पा करत होतो. नाही नाही, ते माहितीये, पण तुम्हाला तिघांव्यतिरिक्त इथे आणखी कोणतरी होतं. मला आवाज आला चेटकोबा सारखा. काय? चेटकोबाचा आवाज कसा येईल तुला? काही बोलते तू, बोलतेस हे मला आश्चर्य वाटते. म्हणजे चेटकोबाचा आवाज कसा काय येईल? म्हणजे चेटकोबाला मारलेस ना, आणि तूच मारलेस.
त्याच्यामुळे चेटकोबाचा आवाज म्हणजे काय भाय झाला असेल तुला. आम्ही खरं कोरोना बद्दल आता तेच बोलत होतो की छान त्यांनी अचीव केलंय. म्हणजे अगदी लहानपणापासून ते आतापर्यंत त्याबद्दल आम्ही त्याचे ते सर्टिफिकेट वगैरे बघत होतो. आम्ही तेवढ्यात तू आलीस. माझं बालवाडीत पहिल्यांदा मला सर्टिफिकेट मिळालं होतं, हे गायनाचं सर्टिफिकेट. त्याच्यानंतर आहे ना मी कॉलेजला गेल्यानंतर आहे ना वाजवण्याचं ते सर्टिफिकेट मिळालं होतं. काय झालं? ठीक आहेस ना तू? शिवा, मी आता ते नाही, मी चेटकोबाचा आवाज ऐकला हे शिवाला सांगायला नको. मी हे शिवाला सांगितलं तर तो उगाच टेन्शन घेईल. हा कदाचित माझा भासच असेल. काय झालं? बोल ना. नाही काही नाही. अरे मी फाईल बघते. कसं शिवा ते शक्ती, आपल्याला खरं खरं सांग, नक्की काय झालं? तुझा चेहरा एवढा उदास काय? अरे मी ठीक आहे शिवा, आणि उदास वगैरे नाहीये. हे बघ, मी छान हसते, काहीच झालं नाहीये मला. खरं सांगतेस ना तू? काय झालं? नाही रे मी ठीक आहे. तुला काही कॉफी वगैरे हवी आहे का? कॉफी बिपी नको आपल्याला. तू खरं बोलतेस ना? ठीक आहेस ना? शक्ती, हो. अरे तू असं काय करतोस? मी ठीक आहे. तू खरंच काय काळजी करू नकोस. ते मी जरा फाईल्स बघत होते, जरा कामाचं. हा हो शिवा, ठीक आहे. मी नको काळजी करूस. ठीक आहे. आपलं एक जरा महत्वाचं काम आहे, आपण जरा वर जाऊन येतो. पदरावती, आपल्याला जरा बोलायचंय तुमच्याशी. माझ्याशी बोल. इथे नाही, वर जाऊन बोलले. जरा महत्वाचं बोलायचं. वर कशाला? वर आता ऊन आलं असेल, टेरेसवर ऊन येतं ना. आपण वर ते ऊन असेल ना, आपण बाहेर जाऊन बोला. ये वर जाऊन बोल. अरे वर ना टेरेस वरती ते मला ना स्किनचा प्रॉब्लेम होतो. मला ते काय बोलायचं असेल याला? ते वर गेल्याशो कळणार का मला? पावट पासून बाई ना. मला ऐकू आलेला आवाज हा चेटकोबाचा आहे असं का वाटलं? आणि तो ह्या घरातून येत होता. चेटकोबा इथेच असेल का?